Hi guys, welcome to chemistry class. In our previous lecture, we discussed about the ionic equilibria. Okay, in our next lecture, we are going to discuss about the amphoteric nature of water. In our previous lecture, we also discussed about the strong acid, strong base, and we also study about the three laws. Okay, which states that the how we can define the acid and the base. Okay, Arrhenius acid base theory, then Bronsted-Lowry acid base theory, and Lewis acid base theory. We discussed all these three theories in our previous lecture. Okay, in our next lecture or today's lecture, we are going to discuss about the amphoteric nature of water. But actually, what is meant by the amphoteric nature? Amphoteric nature is nothing but the it is any part or any substance which acts as an acid as well as a base. This is called as the amphoteric nature, and water plays this important role as an amphoteric nature. Okay, water has dual nature, acid as well as base. Means what? Water is behave like the all-rounder. Sometimes it plays the acidic role and sometimes it plays the basic role. Okay, amphoteric nature of water amphoteric nature of water. Okay, amphoteric nature means what? Water has ability to act as a acid as well as base. Okay, amphoteric nature means what? Anyone has the ability to act as a acid as well as the base. Means what? Water has dual nature, acid and base. That's why this water is called as the amphoteric in a nature. Amphoteric हा word प्रॉपरली लक्षात ठेवा, एमसीक्यू साठी पण येतो. कोण आहे तो? एम्फोटेरिक आहे. कोण आहे तर तो वॉटर आहे. आता एक्झाम्पल पाहूया आपण. पण ते एक्झाम्पल बघण्यासाठी प्रीवियस लेक्चर मध्ये जे काही लॉज आपण शिकलोय, लास्टला लेविज लॉ पण शिकलोय आपण ऍसिड बेस थेअरीचा, ते लॉज पण प्रॉपरली माहित असणं गरजेचं आहे, तरच हे समजेल आता. ठीक आहे. सपोज वॉटर एज अ एक्झाम्पल H2O प्लस NH3. आता ह्या रिएक्शन मध्ये काय घडतंय? या ज्यावेळेस ही रिएक्शन ऑकर्स होणार आहे त्यावेळेस आपल्याला काय मिळणार आहे? या रिएक्शन मध्ये OH मायनस प्लस NH4 प्लस. बरोबर आहे. H2O प्लस NH3 gives OH मायनस प्लस NH4. रिएक्शन झाल्यानंतर असं होणार आहे. आता बघा, वॉटर म्हणजे इथं काय आहे? OH असा बॉन्ड आहे, H2O असाच असतो हा, आणि इथं काय झालंय? फक्त OH राहिला आहे. म्हणजे या वॉटरनं काय केलंय? एक H प्लस दिलाय, जो H प्लस जो स्वतःकडचा हायड्रोजन डोनेट करतो त्याला आपण काय म्हणतो? ऍसिड. त्याला काय म्हणतो आपण? ऍसिड. आलं लक्षात? इथं हा बरोबर ना, H2O दोन हायड्रोजन आहेत आणि हा एक हायड्रोजन NH3 ला दिलाय त्यांनी, म्हणून NH4 बनलाय. हायड्रोजन वॉटरने दिलाय NH3 ला. आले लक्षात? म्हणजे NH3 सोबत हे वॉटर कसं बिहेव झालंय? लाईक ऍसिड. ऍसिड म्हणजे काय? जो स्वतःकडचा H प्लस दुसऱ्याला देतो. ज्याच्याकडे H प्लस आहे तर आणि तो दुसऱ्याला देतो त्याला काय म्हणतो आपण? ऍसिडिक इन नेचर. आले का लक्षात? वॉटर ऍसिडिक कसं असतं? ऍसिडिक हे आपण प्रीवियसचे 3 लॉ पण आठवले पाहिजेत ना. जो ज्याच्याकडे हायड्रोजन आहे, आपण फर्स्ट लॉ बघितला होता बघा, त्याच्यामध्येच होतं. जिथे H आहे आणि तो H दिला जातोय त्याला काय म्हटलं जातं? ऍसिडिक इन नेचर. इथं काय झालंय? H2O मीन्स वॉटर इज acts as a acid towards NH3. NH3 साठी हे वॉटर कसं ऍक्ट होतंय? ऍसिड होतंय. कारण काय होतोय? हियर
H2O gives H plus ion to NH3. ठीक आहे. आता त्याकडे वॉटरने एक स्वतःचा H प्लस आयन देऊन टाकलाय, ज्याच्याकडे H प्लस आयन आहे आणि तो देतोय त्याला आपण ऍसिडिक इन नेचर म्हणतोय. ठीक आहे. देत असेल तरच आणि घेत असेल तर नाही. H प्लस आयन दिला जातोय त्याला काय म्हणतो आपण, ऍसिडिक इन नेचर. ठीक आहे. आता सेकंड, हे झालं फर्स्ट एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल H2O प्लस HCl. आता या रिएक्शन मध्ये काय होतं, H3O प्लस प्लस Cl मायनस, अशा पद्धतीची ही रिएक्शन होते. आपल्याला त्यासाठी काय करावं लागेल, मग रिएक्टंट साइड आणि प्रॉडक्ट साइड या दोन्ही साइड बघणं गरजेचं असतं. इथं रिएक्टंट साइड मध्ये H2 होते आणि प्रॉडक्ट साइड मध्ये ते H2O चा OH बनला, म्हणजे एक H प्लस कमी झाला. आता इथं बघा, इथं H2O होता आणि इथं H3O बनलाय, म्हणजे वॉटरनी हायड्रोजन ऍक्सेप्ट केलाय. कोणाकडून, या HCl कडून. इथं HCl होता, इथं Cl मायनस बनला, म्हणजे HCl नी एक H प्लस दिला. HCl नी एक H प्लस दिला, म्हणजे HCl जो देणारा असतो, जो H प्लस देतो तो काय असतो, ऍसिडिक. HCl काय झाला, ऍसिड, आणि घेणारा जो असतो तो काय असतो, बेस असतो. म्हणजे वॉटर काय झाले, बेस आले. जो हायड्रोजन देतो तो ऍसिड, जो हायड्रोजन घेतो तो बेस. आता याच्यावरून समजायचं, इथं HCl होतं, इथं फक्त Cl राहिलाय, म्हणजे H दिलाय. HCl मधून H गेलाय म्हणजे ऍसिड, आणि घेणारा हा वॉटरचा मॉलिक्यूल आहे म्हणून तो बेस झालाय. तसंच इथं H2O OH झाला, NH3 NH4 बनलाय, म्हणजे हा झालाय बेस, बरोबर, आणि हा झालाय ऍसिड. बरोबर आहे, लक्षात आलंय का. ठीक आहे, दिसायला काय अडचण नाहीये, लक्षात आले. मग इथं काय झालंय, H2O is acts as a base towards HCl. ज्यावेळेस HCl सोबत त्याची रिएक्शन होते त्यावेळेस तो काय होतोय, ऍक्ट ऍज अ बेस होतोय. हेन्स वी प्रूव्ह हियर, hence water is amphoteric in nature. हे आपलं फायनल आन्सर होतं. हे आपल्याला फाइंड आउट करायचं होतं. जर हा कधी क्वेश्चन विचारला, वॉटर इज एम्फोटेरिक इन नेचर अँड एक्सप्लेन, हे दोन एक्झाम्पल देऊन टाका आणि लास्टला एक स्टेटमेंट लिहून टाका. आपलं फायनल आन्सर हे करेक्ट असतं. वॉटर इज एम्फोटेरिक इन नेचर. ओके, याच्यावरून सगळ्यांच्या लक्षात आलं असतं, जो H प्लस देतो तो ऍसिड असतो, जो H प्लस घेतो तो बेस असतो. आले लक्षात. पहिल्या एक्झाम्पल मध्ये H प्लस दिला वॉटरनी, वॉटर ऍक्ट ऍज अ ऍसिड, आणि सेकंड एक्झाम्पल मध्ये वॉटरनी H प्लस ऍक्सेप्ट केला, गेन केला, म्हणून तो बेस बनला. H2O पासून H3O बनला. समजलंय, एम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटर. एक बेस्ट एक्झाम्पल होतं वॉटरचं. ठीक आहे, सगळ्यांच्या लक्षात आलं असं, एम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटर. Then our second point is ionization of acid and base. Ionization of acid and base. Weak acid and weak base. आता मुद्दामून मी वीक शब्द का बरं वापरला, कारण याच्यामध्ये आपल्याला डिसोसिएशन पण शिकायचं आहे. डिसोसिएशन, आयोनायझेशन, असोसिएशन सगळे वर्ड एकमेकांसारखे दिसतात, तसं मला तिथं सांगतो की डिसोसिएशन म्हणजे काय असतं. सपोज आपल्याकडे जर हे आहे, आधी पाहूया आपण डिसोसिएशन म्हणजे काय. डिसोसिएशन, ठीक आहे. सपोज आपल्याकडे NaCl किंवा NaOH अवेलेबल आहे, ठीक आहे. सपोज NaCl आपल्याकडे अवेलेबल आहे. एका टँक मध्ये वॉटर आहे म्हणजे डायल्यूट सोल्युशन, आणि त्याच्यामध्ये आपण काय केलंय, NaCl टाकलाय. काय बनल, Na प्लस
Cl मायनस. ज्यावेळेस NaCl पासून Na प्लस आणि Cl मायनस हे मॉलिक्यूल प्रिपेअर झाले, हे सेपरेट झाले, त्यालाच आपण आयन्स म्हणतो आणि या प्रोसेसलाच म्हणतो आपण आयोनायझेशन. ज्यावेळेस NaCl सेपरेट होऊन Na प्लस Cl मायनस बनला त्याच प्रोसेसला म्हटलं जातं आयोनायझेशन. जर NaOH असता तर Na प्लस OH मायनस यांचं सेपरेशन झालं असतं आणि आपण मग त्याला काय म्हटलं असतो आयोनायझेशन. आले लक्षात. आता हे आयोनायझेशन नंतर आले डिसोसिएशन. डिसोसिएशन म्हणजे स्प्रेड होणं, एकापासून दोन बनणं म्हणजे डिसोसिएशन. बरोबर ना. NaCl एकच होता त्याच्यापासून दोन बनले, म्हणजे प्रत्येक वेळेस दोनच बनले पाहिजे असं नाही, कधी कधी तीनही बनू शकतात. जेवढे बनतील तेवढे, त्याला म्हटलं जातं डिसोसिएशन. ठीक आहे. आता याच्या अपोजिट असतं असोसिएशन. आता असोसिएशन म्हणजे काय, ग्रुप. बरोबर ना. एक 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 एकत्र येऊन सगळ्यांच्या वेळी एकच बनलं होतं, त्याला असोसिएशन म्हणतात. आता आपल्याला असोसिएशन शिकायचं नाहीये, आपल्याला डिसोसिएशनच शिकायचं आहे. डिसोसिएशन म्हणजे काय, एक जो काय पर्टिक्युलर आपला कंपाऊंड होता तो डिसोसिएट झाला, तो सेपरेट झाला, त्यालाच काय म्हणतो आपण इथं डिसोसिएशन. आले. Na प्लस Cl मायनस याला म्हणायचं डिसोसिएशन. आता या डिसोसिएशन मध्ये पण काय असतं, काही जण इलेक्ट्रॉन गेन करतात, काही जण इलेक्ट्रॉन देतात, किंवा काही ठिकाणी 100% डिसोसिएशन होतं. आता हे जे एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं, ह्या एक्झाम्पल मध्ये 100% डिसोसिएशन झालंय. का बरं? कारण इथं मी काय टाकला होता NaCl. NaCl चं काय बनलंय Na प्लस अँड Cl मायनस. जर या इथं काय झालं, आता हे 100% डिसोसिएशन. आता इथं जर असं असतं तर Na प्लस Cl मायनस NaCl, याला काय म्हणतो आपण पार्शियली डिसोसिएट. याला काय म्हणतो आपण पार्शियली डिसोसिएट. म्हणजे सगळं सगळं NaCl चं तुकडे झालेत का, नाही, काही NaCl सुद्धा बाकी आहे, त्याला काय म्हणतो आपण पार्शियली डिसोसिएट. ज्यावेळेस हे 100% डिसोसिएशन होतं ना, 100% डिसोसिएशन, त्यासाठी आपल्याला आयोनायझेशनची वगैरे काही गरजच पडत नाही, ते एकदम इझी असतं. परंतु आपल्याला मॅक्झिमम न्यूमेरिकल कशावरती असतात, पार्शियली डिसोसिएशन वरती असतात. म्हणजे Na प्लस पण आहे, Cl मायनस पण आहे आणि काही अमाऊंट मध्ये NaCl पण आहे. आले लक्षात. मग पार्शियली डिसोसिएशन अँड 100% डिसोसिएशन. ठीक आहे, समजलं हे डिसोसिएशन पार्शियली आणि 100% कसं असतंय. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट आहे आपला की याच्यामध्ये आपल्याला एनायन कोणाला म्हणायचं आणि कॅटायन कोणाला म्हणायचं. जो गेन ऑफ इलेक्ट्रॉन करतो, जो इलेक्ट्रॉन गेन करतो त्याला काय म्हणायचंय एनायन, आणि जो इलेक्ट्रॉन लूज करतो त्याला काय म्हणतो आपण कॅटायन. इलेक्ट्रॉन लूज जो करतो तो कॅटायन. आता काय होईल, आता हा Na प्लस हा काय होईल आपला कॅटायन आणि हा आपला एनायन बनून जाईल. ठीक आहे. ते काय तेवढं गरजेचं नाही, ते आपल्या सगळ्यांना माहिती पण आहे. ठीक आहे. आणि प्लस चार्ज आला म्हणजे ज्याने इलेक्ट्रॉन दिलाय, ज्याने इलेक्ट्रॉन दिलाय तो कॅटायन आणि ज्याने इलेक्ट्रॉन घेतलाय तो एनायन. ठीक आहे. आता यानंतर ही जी काही डिसोसिएशन आहे, या डिसोसिएशनचं एक्सटेन्शन पण असतं. म्हणजे 25% डिसोसिएशन, 50% डिसोसिएशन, 75% डिसोसिएशन, 80% डिसोसिएशन आणि लास्टला असतं 100%. 100%चा प्रॉब्लेम शक्यतो विचारला जात नाही, कारण तो खूप सोपा असतो. आपल्याला मधले जे टप्पे आहेत त्यातलाच प्रॉब्लेम विचारला जाईल. ठीक आहे. मला आपल्याला काही त्याचे टाईप बघायचे आहेत ऍसिड आणि बेसचे. कशाच्या ओरिएंटेड, तर त्याच्या डिसोसिएशनच्या एक्सटेंटच्या ओरिएंटेड. एक्सटेंट ऑफ डिसोसिएशन वरती काय पडतात, काही भाग पडतात त्याचे. एक्सटेंट ऑफ डिसोसिएशन. एक्सटेंट ऑफ डिसोसिएशन वरून काय पडतो आपल्याला, पहिला पडतोय काय ऍसिड आणि दुसरा पडतो इथं बेस. एक्सटेंट ऑफ डिसोसिएशन वरनं काही भाग पडतात, त्याचे काही क्लासिफिकेशन होते. पहिला आहे ऍसिड. आता ऍसिडचं पण काय पडतंय, ऍसिडचे हे दोन भागामध्ये रूपांतर होतंय. स्ट्रॉंग ऍसिड, वीक ऍसिड. त्यानंतर बेसचे काय पडते परत, स्ट्रॉंग बेस अँड वीक बेस. दिसते इथपर्यंत, दिसते स्ट्रॉंग बेस अँड वीक बेस
आले. ऍसिड पासून स्ट्रॉंग ऍसिड, वीक ऍसिड, बेस पासून स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस, वीक बेस. ठीक आहे. आता आपल्याला जे एक्झाम्पल बघायचे स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस कसे होतात. तर स्ट्रॉंग ऍसिड साठी एक्झाम्पल आहे HCl gives H++Cl-. HCl मध्ये जेवढ्या अमाऊंट मध्ये H होता तेवढे H डायरेक्ट डिसोसिएट होणार. म्हणजे हे स्ट्रॉंग आहे ना, म्हणजे 100%. स्ट्रॉंग म्हणजे 100%. जेवढे H+ होते, जेवढे HCl मध्ये H आहे तेवढे H सेपरेट, तेवढे Cl सेपरेट. परत तुम्हाला त्या सोल्युशन मध्ये HCl असा मॉलिक्यूल भेटणार आहे. भेटला तर कसा भेटेल, H+Cl-. HCl भेटणार नाही. 100% समजते तुम्हाला. जे 100% डिसोसिएशन असतं त्याला स्ट्रॉंग म्हणतो आपण. लावरीच्या कन्सेप्ट मध्ये शिकलोय आपण. 100% असेल तर त्याला स्ट्रॉंग म्हणतो, आणि जे पार्शियली असतं तर ते वीक ऍसिड वीक बेस असतात. आलं लक्षात. ज्यांचं डिसोसिएशन 100% झालंय ते स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस असतात. ज्यांचं डिसोसिएशन पार्शियली होतंय ते वीक ऍसिड आणि वीक बेस असतात. ठीक आहे. आता वीक बेस साठी कोणते एक्झाम्पल आहे. मग आता आपल्याला वीक बेस साठी सेकंड एक्झाम्पल बघायचं आहे. सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे ऍसिटिक ऍसिड प्लस H+. ऍसिटिक ऍसिड हे काय आहे, बेस्ट एक्झाम्पल. ऍसिटिक ऍसिड इज बेस्ट एक्झाम्पल फॉर द वीक ऍसिड. ठीक आहे. देन नेक्स्ट इज स्ट्रॉंग बेस. स्ट्रॉंग बेस कधी जरी विचारला तर असं एक एक्झाम्पल विचारलं तर पहिला आपला आन्सर असेल NaOH. NaOH काय आहे, एक स्ट्रॉंग बेस आहे. हे कधी विसरायचं नाही. सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे NaOH. कशासाठी, तर आपल्या ऍसिटिक स्ट्रॉंग बेस साठी NaOH. त्यानंतर वीक बेस आहे NH4OH. NH4+ OH-. हे काय आपल्या वीक बेस साठीचं एक्झाम्पल आहे. ठीक आहे. समजलेत. मग स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस कसे सॉल्व्ह करायचे. मग याच्यावरूनच आपल्याला पुढे डिसोसिएशन कॉन्स्टंट येतो. काय येतोय, डिसोसिएशन कॉन्स्टंट. आणि डिसोसिएशन कॉन्स्टंट वरनं आपल्याला न्यूमरिकल सॉल्व्ह करायचं असतं. डिसोसिएशन कॉन्स्टंट वरनं आपल्याला न्यूमरिकल देखील सॉल्व्ह करायचं असतं. काय असतो हा डिसोसिएशन कॉन्स्टंट. ऍसिड. आता हा डिसोसिएशन कॉन्स्टंट लक्षात ठेवा ऑलवेज वीक ऍसिड वीक बेस साठीच असणार. स्ट्रॉंग साठी नाही, कारण स्ट्रॉंग साठी तो ऑलवेज काय त्याचा आन्सर येणार आहे 1 येणार आहे. स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस साठी हा कॉन्स्टंट जो तुम्हाला मी सांगितला होता डिसोसिएशन कॉन्स्टंट हा ऑलवेज 1 येणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं, फक्त वीक साठीच त्याचा स्टडी करायचा आहे. फॉर वीक ऍसिड अँड वीक बेस. ठीक आहे. डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर वीक ऍसिड अँड वीक बेस. स्ट्रॉंग साठी डिसोसिएशन कॉन्स्टंट काढायची गरज नाही, तो 1 असतो. ठीक आहे. यासाठी आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. काय आहे, Ka. आता A आलाय म्हणजे काय, ऍसिड साठी. लक्षात ठेवा Ka आलाय म्हणजे काय, ऍसिड साठी. आता आपण एक ऍसिड कन्सिडर करूया Ha. काय होईल मग हा H+A-. बरोबर आहे, ऍसिड आहे. आता H म्हणजे हायड्रोजन समजा, सपोज हायड्रोजन ऐवजी H+ असतो आणि A काय आहे ऍसिडचा A- आहे. आले लक्षात. Ha gives H++ A-. ठीक आहे. आता हा Ka हा काय असतो, कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट्स. आता याच्यात आपल्याला काय बघायचंय, Ha H++ A-. हा काय आहे रिएक्टंट आणि हे काय आहे प्रॉडक्ट. बघा मग काय येईल. आणि हा कॉन्सन्ट्रेशन कसं शो केलं जातं, स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये शो केलं जातं. लक्षात ठेवा
कन्सन्ट्रेशन ऑलवेज असं या स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये शोन केलं जातं. ठीक आहे. आता नाव KA इक्वल टू कन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट. काय येईल मग? प्रॉडक्ट कोणता आहे? HA. डायरेक्ट इथं काय लिहायचा? HA अपॉन कन्सन्ट्रेशन, सॉरी रॉंग झाला ते. इथं काय येईल? कन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट. प्रॉडक्ट काय आहे? H प्लस आणि दुसरा काय आहे? A मायनस. बरोबर आहे. आता रिएक्ट अपॉन कन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. रिएक्टंट काय आहे? HA. म्हणजे इथं काय येईल आता आपला HA. आले लक्षात? मग त्याला काय म्हटलं जातं? डिसोसिएशन कॉन्स्टंट KA अशा पद्धतीने काढला जातो. कन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट अपॉन कन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. आता ह्या कन्सन्ट्रेशनचं युनिट काय असतं? ह्या कन्सन्ट्रेशनचं युनिट असतं मोल पर व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजेच मोल पर डीएम क्यूब. कन्सन्ट्रेशनचं युनिट काय असतं? मोल पर डीएम क्यूब. म्हणजे त्या व्हॉल्यूम मध्ये किती मोल आहे? 1 लिटर मध्ये त्याचे जो काही पार्टिकल आहे आपला सोल्यूटचा त्याचे मोल किती आहेत त्याला म्हटलं जातं कन्सन्ट्रेशन. कन्सन्ट्रेशन टर्म ऑलरेडी आपण सोल्युशन चॅप्टर मध्ये पण डिटेल मध्ये पाहिली की कन्सन्ट्रेशन काय असतं. समजले? मग KA कसा येतो? KA इज इक्वल टू, आणि डेफिनेशन म्हणून हे जर लिहिलं तरी चालेल, इट इज रेशिओ ऑफ कन्सन्ट्रेशन ऑफ टोटल कन्सन्ट्रेशन लिहिलं तरी चालेल. टोटल कन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट अपॉन कन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. हे व्यवस्थित पाहून घ्या, बुक मध्ये थोडंसं तुमच्या क्रिटिकल दिलंय, हे इझी होईल डेफिनेशन पण. टोटल कन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट अपॉन टोटल कन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट्स. बस एवढंच आपल्याला करायचं. त्याच्यावरून आपल्याला काय मिळणार आहे? KA हा मिळणार आहे. आता त्याचनंतर आपल्याला जर फॉर वीक बेस, त्यासाठी एक्झाम्पल घेऊया. BOH एक आपला वीक बेस आहे. मग याचं काय होणार रिएक्शन? B प्लस प्लस OH मायनस, B प्लस प्लस OH मायनस. देन अगेन याला काय म्हणणार आपण? रिएक्टंट. आणि दिस वन इज आवर प्रॉडक्ट. देन अगेन KB इज इक्वल, आता इथं B वापरणार ना फॉर बेस. KB इज इक्वल टू कन्सन्ट्रेशन ऑफ product upon concentration of reactants. बघा concentration of product काय आहे? product B plus OH minus upon concentration of reactant BOH. आले KB ची पण व्हॅल्यू. आता इथं तुम्ही ऍसिड जे काय असेल त्याचं नाव टाकायचं, आणि सॉरी इथं जे बेस असेल त्याचं नाव, इथं जो ऍसिड असेल त्याचं नाव. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचंय? KA आणि KB च्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. याच्यासाठी पण युनिट तेच राहणार, मोल पर डीएम क्यूब. मोल पर डीएम क्यूब, किंवा याला अजून कसं लिहिलं जातं? मोल डीएम -3. बरोबर ना? मोल पर डीएम क्यूब. ठीक आहे, आले लक्षात? मग कन्सन्ट्रेशनच्या टर्म आय होप सगळ्यांच्या लक्षात आल्या असतील. ठीक आहे, आज थांबूया आपण इथं, आणि नेक्स्ट वीक मध्ये याच्या पुढचा पार्ट पाहूया. याच्यावरती आपल्याला न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे. थँक्यू.